स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। बीजापुर में इंटरनेशनल ह्यूमन राइट डे मनाया गया। आज बीजापुर में विश्व मानव अधिकार दिवस के मौके पर ऑल इंडिया ह्यूमन राइट एसोसिएशन और सिटीजन फोरम के अध्यक्ष मुन्ना बख्शी के नेतृत्व में सरकारी स्कूल नंबर 8 आयोजित इस कार्यक्रम का मकसद पूरी दुनिया में मानवता पर हो रहे अत्याचार और इंसाफ के लिए लड़ रहे लोगों के साथ खड़े होकर समानता और मानवता के इंसाफ के लिए अभियान बताते हुए ये एसोसिएशन किसी भी सिस्टम के दबाव में न आकर सिर्फ इंसानियत के लिए काम करता है, कहा अध्यक्ष ने। तो हमारी चेहरे पे अपना वर्किंग आवर्स में वो लोग ये प्रोग्राम रखने का मकसद है। हम लोग जिस ह्यूमन राइट्स से जुड़े हैं वो ऑल इंडिया ह्यूमन राइट्स एसोसिएशन दिल्ली बेस्ड है, जो यू दुआ करके इसके प्रेसिडेंट हैं। ये प्रोग्राम सिटीजन फोरम और इंडियन डेंटल एसोसिएशन में एक एक करके एक डिग्निटरीज का मैं जस्ट एक इंट्रोडक्शन दे देता हूँ। साथ है डॉक्टर अब्दुल नागरबॉडी जो इंडियन डेंटल एसोसिएशन के जनरल सेक्रेटरी है और आलमीन मेडिकल में डेंटिस्ट है। और सोशल एक्टिविस्ट इंडिया सिद्दीकी साहब है, उनको फूल हमारे लद्दाख सर से दिया जाएगा। ह्यूमन राइट काउंसिल ऑफ इंडिया के बीजापुर डिस्ट्रिक्ट के प्रेसिडेंट भी है और आलमीन बैंक आदिल अमानत बैंक के मैनेजर भी हैं और सोशल एक्टिविस्ट है। उनको हमारे इलियास बख्शी साहब से परम दयालु करुणा सागर ಕರುಣಾಮೂರ್ತಿಯು ಆದಂಥ ವಿಧಾನದಿಂದ ಇಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಗಣ್ಯಾತಿ ಗಣ್ಯರು ಸೇರಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಥಮವಾಗಿ ನಾನು ಈ ಮೂರು ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರನ್ನ ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ನಾನು ತುಂಬ ಹೃದಯದಿಂದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಮಾಡ್ಕೊತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅಂದ್ರೆ ಮನುಷ್ಯನಾಗಿ ನನಗೆ ಅತ್ಯಂತ ಮೂಲಭೂತ ಕನಿಷ್ಠವಾಗಿ ನನ್ನ ಉದಾಹರಣೆ ಮನುಷ್ಯನಾಗಿ ಹುಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ನನಗೆ ಊಟ ಬೇಕು, ವೈದ್ಯಕೀಯ ನೆರವು ಬೇಕು, ಬಂದಿರುವಂಥ ಭಾವನೆ ಬಯಕೆಗಳನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಅವಕಾಶಗಳು ಬೇಕು, ಸಹಿಸಲಿಕ್ಕೆ ಇರುವಂಥ ಹಕ್ಕುಗಳೇ ಮಾನವ ಹಕ್ಕುಗಳು. ನನಗೆ ಈ ಮನುಕುಲ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥದ್ದು ಮೂಲಭೂತ ಹಕ್ಕುಗಳು ನನಗೆ ಯಾಕೆ ಸಿಕ್ಕಾಗುತ್ತದೆ? ನಾವು ಮನುಷ್ಯರಾಗಿ ಹುಟ್ಟಿದ್ದು ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ. ನಾನು ಯಾಕಂದ್ರೆ ನನಗೆ ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸೋದಾಗಲಿ ನನಗೆ ನನ್ನ ಗೌರವವನ್ನು ಕಾಪಾಡುವಂಥ हक ನನಗೆ ಇವತ್ತು ಬೇಕು. कि 2018 में क्या करना चाहिए, 2019 में क्या करना चाहिए। तो इस साल का अगर यूनाइटेड नेशन का ह्यूमन राइट्स का जो थीम है इक्वालिटी, जस्टिस और ह्यूमन डिग्निटी मिल रहा है। जैसे स्कूल और मिड डे मील के जैसा बोलो या उनके स्कूल यूनिफॉर्म बोलो, आपकी पेंशन रहने दो, आपकी सैलरीज रहने दो, या एक कॉमन आदमी को या RTI जो आपने आता है उसमें अगर जो बच्चे को RTI में एडमिशन मिलना चाहिए वो नहीं मिला तो भी वो इनजस्टिस है उसके साथ। हम लोग देख रहे हैं RTI को कैसा यूज कर रहे हैं, कैसा नहीं कर रहे हैं। ಕನ್ನಡ ಶಾಲೆಯವರಿಂದ ಮುಸ್ಲಿಂ ಮಕ್ಕಳು ಕನ್ನಡ ಮೀಡಿಯಂ ಇದ್ದು ನಾನು ಕನ್ನಡವಾಗಿ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತೇನೆ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಿಮಗೆ ಭಾಳ ಸಂತೋಷದ ಇದೆ. ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತು ಡಿಸೆಂಬರ್ 10
ಮಾನವ ಹಕ್ಕು ದಿನಾಚರಣೆ. ಆ ಅಂಗವಾಗಿ ನನ್ನ ಮಿತ್ರರಾದ ಸಿಟಿಜನ್ ಫೋರಂ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಮುನ್ನಾ ಬಕ್ಷಿ ಅವರು 14 ದಿವಸದಿಂದ ಮಾತಾಡ್ತಿದ್ರು, ಒಂದು ಆರ್ಗನೈಸ್ ಮಾಡಬೇಕು ಸರ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಕೋರ್ಟ್ ಒಳಗಿದ್ದೆ. ನಾನು ಸಡನ್ ಆಗಿ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಇವತ್ತೇ ನನಗೂ ಜ್ಞಾಪಕ ಇರಲಿಲ್ಲ, ಏನೂ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ದುರ್ದರ್ಶನ ಇರಲಿಲ್ಲ. ಭಾಳ ಸಂತೋಷ. ಆಮೇಲೆ ಇವತ್ತು ಮಾನವ ಹಕ್ಕು ಆಯೋಗ ಮತ್ತು ಇಂಡಿಯನ್ ಡೆಂಟಲ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ 3 ಆಶ್ರಯದಲ್ಲಿ ಇದೊಂದು ಕಾರ್ಯ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಅವರು ದಿವಸ ಉಲ್ಲಂಘನೆ ಆಗ್ತಾವೆ, ಕೆಲಸ ಇಲ್ಲ. ಆದ್ರೆ ನಾವು ವಿಚಾರ ಮಾಡಿದಾಗ ಇದು ನಾವು ಕೊಡಬೇಕು, ಇದು ನಮ್ಮ ರೈಟ್ ಅದ. ಯಾವ ಮಕ್ಕ ಕೊಡ್ತಾನ ಈ ಭೂಮಿ. पुलिस जो हमारे बोले हैं, तो पुलिस एक हमारे बैकबोन है. हमारे गलत मैसेज है कि पुलिस हमारे लिए हमारा अंगरक्षक है. पुलिस तो पुलिस को हम डरना नहीं चाहिए, हम उनका से काम लेना चाहिए. 10 मिनट हमारे लिए पुलिस नहीं रहेंगे तो हमारी हालत बहुत से बदतर हो जाएगी. हम पुलिस को फेस रख के उनके साथ हमारा कोऑपरेशन करके हम इसको यूज़ करें तो हमारे लिए बहुत कुछ है. तो इसलिए हम पुलिस हमारे लिए है, तो पुलिस के साथ हम डरना नहीं चाहिए. हम जो भी हैं हम जाकर उसके साथ बात करके करना चाहिए. हाँ, होते हैं थोड़े बहुत इलीगल काम होते रहते हैं, तो उससे हम रेक्टिफाई करने के लिए हम इसी तरह से ह्यूमन राइट्स हमारा अधिकार थे हैं, तो हम जाकर उनके साथ बात करके उससे सॉल्व करें. इसलिए हम बोलते हैं जल्दी से जल्दी ह्यूमन राइट्स के बीजापुर डिस्ट्रिक्ट के अंदर अच्छे से अच्छे मेंबर को कलेक्ट करके हमें इसको बहुत ही डेवलप करना है. इंशाल्लाह अगले साल तक हम दिसंबर तक बहुत ही डेवलप करके इंशाल्लाह हम इसे सक्सेस करेंगे. ರೈಟ್ಸ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ವತಿಯಿಂದ ಈ ಕನ್ನಡ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಕ್ಕೆ ಈ ಕನ್ನಡ ಶಾಲೆಯ ಎಲ್ಲ ಸ್ಟಾಫ್ ಅವ್ರದ್ದು ಈ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ಸ್ ಒಳಗೆ ಅವರು ಏನೇನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಐಡಿಯಾ ಇದೆ, ಇಂಡಿಯನ್ ಡೆಂಟಲ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಇದೆ ಮತ್ತು ಸಿಟಿಜನ್ ಫೋರಮ್, ಇವು 3 ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ಈ ಇಷ್ಟು ಸುಂದರವಾದಂಥ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಈ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಸಹಕಾರ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಈ 3 ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ವತಿಯಿಂದ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೆ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳ್ತೀನಿ. ಮತ್ತು ಇವರಿಗೆ ನಾನು ಟೀಚರ್ಸಿಗೆ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಹ್ಯೂಮನ್ ರೈಟ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ಅಷ್ಟು ಅವರಿಗೆ ರೀಡಿಂಗ್ನಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಡಿ. ಕರೆದು ನೀವು ಬೋರ್ಡ್ ಮ್ಯಾಗ ಏನು ಕಲಿಸ್ತೀರಿ ಅವ್ರು ಅಷ್ಟು ಬರ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಬರ್ಕೊಂಡು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಈಗ ನಾವು ಸುಮಾರು ಒಂದು ಹುಡುಗ ಕರೆದು ಯಾರಿಗೇನು ಕರೆದು ಕೇಳಿದ್ರೆ ಇವ್ರು ಓದ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ಇವ್ರ ಲೈಫ್ ಹಾಳಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ದಯವಿಟ್ಟು ಅದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ನೋಡ್ಕೊಡ್ರಿ. ನನಗೆ ಈ ಅವಕಾಶದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಒಂದು 2 ನಿಮಿಷ ಟೈಮಿಗೆ ನಾನು ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಸ್ಪೆಷಲಿ ಸ್ಕೂಲ್ ಸ್ಟಾಫಿಗೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದರೆ ತುಂಬ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್. हम लोगों को वो अच्छाई करने की एक राह बता रहा है. हम लोग क्या बोलते हैं, क्या हमारे बारे में आके तो बुरा बोल रहे हैं. तुमको अच्छाई बोलेंगे तो तुम्हारा जो अभी प्रॉब्लम चल रहे हैं उसको सुधारने का मौका कैसे मिलेगा. ये एक पॉजिटिव थॉट है करके उसको कैसे हम लोग अच्छा तरह से कर सकते हैं वो देखिए. ಯಾಕಂದರೆ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರು ಮಾತಾಡ್ತಾ ನೋಡಿದ್ರೆ ನಾನು ಏನೋ ಒಂದು ಕಲಿತುಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. ಅದನ್ನು ನಾನು ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ಎಲ್ಲರ ಮುಂದೆ ಇಡಬೇಕು ಅಂತ ಬಯಸುತ್ತೇನೆ. ಮೊದಲಿಗೆ ನಮ್ಮ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಸಾಹೇಬರು ತಮ್ಮ ಸ್ಪೀಚನ್ನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದು ಸಲಾಂ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅದು ಮಾನವನ ಹಕ್ಕು. ನಾವು ಸಲಾಂ ತಿಳ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ಸಲಾಂ ಈಸ್ ನಿಮಗೂ ದೇವರು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ, ನನಗೂ ದೇವರು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ, ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ದೇವರು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ ಅಂತ ಬಯಸುವುದು ಮಾನವನ ಹಕ್ಕು. ಅದ ನಂತರ ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಆಗಿದ್ದರಿಂದ ಅವ್ರದ್ದು ಅಂತಿಮ ಪ್ರವಚನದಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಂಬರ್ 1 ಹ್ಯೂಮನ್ ರೈಟ್ಸ್ ಪ್ರೇರಣೆ ಏನಿದೆಯಲ್ಲ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ್ರು. ಆಹಾರದ ಸಂಬಂಧ ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನು ಕೊಂದಬೇಡಿ ಅಂತ ಒಂದು ಘೋಷಣೆಯನ್ನು ಪ್ರವಾದಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಸಾಹೇಬರು ಕೊಟ್ಟರು. ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಾವು ನೋಡಿದ್ರೆ ಭ್ರೂಣ ಹತ್ಯೆ ನಮಗೆ ಅರಿವಿಲ್ಲಾರದೆ, ನಮಗೆ ತಿಳಿಲಾರದಷ್ಟು ನಂಬರ್ಸ್ ಆಫ್ ಫೀಟಸಸ್ ಆರ್ ಕಿಲ್ಡ್ ಎವ್ರಿ ಡೇ. अस्सलाम वालेकुम.
नमस्ते। आज इंटरनेशनल ह्यूमन राइट डे हम लोग सिटीज़न फोरम और ऑल इंडिया ह्यूमन राइट एसोसिएशन सेलिब्रेट कर रहे हैं बीजापुर में, स्कूल नंबर 8 में। और ये इस साल का इंटरनेशनल ह्यूमन राइट डे का थीम है इक्वालिटी, जस्टिस और ह्यूमन डिग्निटी। आज की डेट में बीजापुर में नहीं, पूरे देश में या वर्ल्ड में बहुत सारे ह्यूमन राइट्स वायलेट हो रहे हैं। अपने अपने तरीके से पॉलिटिशियन, पुलिस डिपार्टमेंट, गवर्नमेंट डिपार्टमेंट इस ह्यूमन राइट्स को वायलेट कर रहा है, जिसका किसी का भी इसके ऊपर तवज्जो नहीं है। और ये बीजापुर में एक ऐसी वाहिद तंजीम है जो ऑल इंडिया ह्यूमन राइट एसोसिएशन है, जो इसके लिए समय समय पर काम कर रही है। जैसे हमारे जो ग्रुप है हमारा, इलियास बख्शी हैं, जिया पठान हैं और लॉ कॉलेजेस से हैं, और बहुत सारे ऐसे डिग्निटरीज हमारे से जुड़े हैं जो इसके लिए हर महीने कुछ ना कुछ इसके लिए काम करते रहते हैं। तो आज ये प्रोग्राम जो किया है, तो ये एक मैसेज देने के लिए हम लोगों ने किया है कि ह्यूमन राइट्स बीजापुर के लिए अभी ऑल इंडिया ह्यूमन राइट एसोसिएशन और सिटीज़न फोरम ह्यूमन राइट अवेयरनेस के लिए अभी काम करेगा। हर डिपार्टमेंट में अभी हमारी पहुंच होगी, वहाँ हमारे ह्यूमन होंगे, ये एसोसिएशन क्या होगा, इसके लिए हम लोग अभी पर्टिकुलर डिपार्टमेंट जाकर मिलकर उनसे ये कोशिश करते रहेंगे कि कोई ह्यूमन राइट वायलेशन ना हो जाए। मैं इस ऑल इंडिया ह्यूमन राइट एसोसिएशन से और सिटीज़न फोरम से मुन्ना बख्शी, बीजापुर। थैंक यू। ಜವಳಿ ಸೋಷಿಯಲ್ ಗ್ರೂಪ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ಬಿ ಶ್ರೀರಾಮುಲುರವರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಸರ್ವಧರ್ಮ ಉಚಿತ ಸಾಮೂಹಿಕ ವಿವಾಹ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಬರುವ ಜನವರಿ 13ರಂದು ಈ ಸರ್ವಧರ್ಮ ಉಚಿತ ಸಾಮೂಹಿಕ ವಿವಾಹಗಳು ನಗರದ ಅಂಜುಮನ್ ಕಾಲೇಜ್ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿವೆ. ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹಿಂದುಳಿದವರಿಗೆ, ಬಡವರಿಗೆ, ಅಸಹಾಯಕರಿಗೆ ಸಹಾಯವಾಗಬೇಕೆಂಬ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈ ಸರ್ವಧರ್ಮ ಉಚಿತ ಸಾಮೂಹಿಕ ವಿವಾಹ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು. ಜಿಲ್ಲೆ ಸೇರಿದಂತೆ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲರೂ ಈ ಸದಾವಕಾಶ ಬಳಸಿಕೊಳ್ಳಲು ಮನವಿ. ಸರ್ವಧರ್ಮ ಉಚಿತ ಸಾಮೂಹಿಕ ವಿವಾಹಗಳು ದಿನಾಂಕ 13/1/2019. ಸ್ಥಳ ಅಂಜುಮನ್ ಕಾಲೇಜ್ ಮೈದಾನ, ಮನುಗುಳಿ ರೋಡ್, ವಿಜಯಪುರ. ವಿವಾಹ ನೋಂದಣಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ 8970333944, 8792092220, 8123288852 ಮತ್ತು 9980370157. ಕಚೇರಿಯ ವಿಳಾಸ ಮನುಗುಳಿ ರಸ್ತೆ, ಅಲಿ ಮಸೀದ್ ಹತ್ರ, ವಿಜಯಪುರ. और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन। बी न्यूज नेशन के लेटेस्ट न्यूज़ों को अपने मोबाइल में देखने के लिए यूट्यूब में बी न्यूज नेशन के चैनल के सब्सक्राइब आइकॉन को दबाएं और फिर बेल आइकॉन को दबाने पर आप लेटेस्ट न्यूज़ों को देख सकते हैं।